सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर आज जायचं आहे बुधवारसाठी बाजाराला. तर तयारी झालेली तिकडे बघा. कालच टोमॅटो वगैरे काढून ठेवलेत. गवार मिरची ही मी सोमवारच्या बाजारातून आणलेली होती. शिमला मिरची धुवून घेतली, छान अशी चिरून घेतली, वांग्यासारखी भरून करायची आहे. त्याच्यासाठी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे कुठून, त्यात लसूण, मीठ, हळद आणि मसाला घातलेला आहे. थोडंसं लाल तिखट पण घालायचं. आणि ही भरायची मिरची पूर्ण गावरान मिरची असल्यामुळे छोटी छोटी मिरची आहे. गणेशला आमच्या भरून मिरची खायची आहे. आणि इकडे रस्सा भाजी बनवणार आहे. मटकीची मोड आलेली मटकी, थोडासा वाटाणा हरभरा मिक्स आहे. हे पण मी त्याची बाजारातून आणली होती 10 रुपयाची. खरं मी घरीच भिजवते, पण एक मुलगी विकायला बसली ती लहान, मग तिच्याकडून मी घेतली विकत. त्या दिवशी पण एक भाजी बनवली रस्सा. आणि आज पण मी जास्त घालत नाही रस्स्याच्या भाजीमध्ये मटकी. नंतर गरम पाणी करून त्या मटकीमध्ये घालायचं आणि रस्सा भाजी बनवायची. तर नंतर काय केलं, भाज्या झाल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मामांनी जेवण केलं आणि गाडी आलेली होती. मामा निघाले कॅरेट वगैरे घेऊन पुढे जाणार होते, कारण बरीचशीच कॅरेट आम्हाला द्यायची पण होती. आणि मग बाकीचे आम्ही बसून विकणार होतो. गवार आणि मिरचीची इकडे बघा पिशव्या ठेवलेल्या आहेत. मामा गेल्यानंतर मी मागून आता काय करणार आहे, जी मी मिरची तोडायला गेले होते सकाळी, 1 गमेला मिरची तोडली आहे. मग ती मिरची मामांचा डबा आणि आत्या कढीपत्ता बांधतायत विकायला न्यायला. खरं तर ना लोक घेत नाहीत, त्यांना फुकट द्यावं वाटतं. 5 रुपयाची गड्डी पण त्यांना नको वाटते. एवढ्या मिरच्या मी तोडल्या सकाळी. आणि शेळ्यांना एवढी सारी शेवरी मामाने काय केलं, सकाळी आणून ठेवली आहे. आणि जाताना मामाने बुसकट टाकलं होतं. आता निवांत सगळे बसलेले आहेत. कोंबड्यांना कसा आत राहिला आहे बघा. बाहेर असला म्हणजे बरं पडतं, कारण मांजरं कुत्री वगैरे आली का कोंबडा लगेच मारायला जातो, जवळ येऊन देत नाही. आणि आज सकाळनंच वातावरण असं झालेलं आहे गावाला. कसं होतं, बाजारा दिवशीच नेमकं पावसाचं वातावरण होतं. मग भीती वाटते, बाजारा दिवशी पाऊस आला कसं नंतर मग खूपच स्वस्तात विकावं लागतं. आणि हे बघा मिरची आता भरून घेते, मामांचा डबा वगैरे घेते, गाडी येईल आणि मग निघते मी पण बाजारासाठी. गणेशला ना बरं नाही आहे, तो काय झालं शाळेत जायचा बोलला आणि सकाळी गोळ्या खाल्ल्या आणि चक्कर लागली थोडीशी त्याला. काय झालं, त्याला महिना झाला त्याचा दवाखान्यातच गेलेला आहे. पण आता झोपलाय आंघोळ वगैरे करून, जेवण करून. त्याला म्हणलं शाळेत जाऊ नको, राहा घरीच. खरं तर मला घरीच थांबायचं होतं, पण खूप सारं विकायचं पण होतं. मामांना एवढं जमलं नसतं, म्हणून कसं तरी निमाजू इकडे तिकडे करून मी आलेली आहे बाजारात. तर इकडे थोडा पाऊस झालेला दिसतोय बघा. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं ना, पावसाचं वातावरण झालंय आणि इकडे पाऊस आलेलाच होता. काय झालं, गणेशला आज महिना झाला दवाखाना चालू आहे सर्दीमुळे. आणि सगळं झालं, ब्लड वगैरे टेस्ट केलं, पण काय नाही, नॉर्मल रिपोर्ट आलेत. फक्त त्याला काय झाले, डॉक्टर बोलले की नाकात मांस वाढलेले. आणि नंतर नाक कान घसाचा जो स्पेशल डॉक्टर असतं तिकडे नेलं, तर ते बोलले काय नाही, इन्फेक्शन झाल्यामुळे तसं झाले. तर मग आले बाजारात. छान असे बघा हे आमचे टॅमॅटो आहेत. आणि तिकडे मामांनी काय केलं, मी याच्या आधीच गवार वगैरे मिरची असं ठेवलेलं होतं. खूप छान असं सगळं छान भाजीपाला ताजा ताजा विकायला होता. असा होता छान असा वैरागचा बाजार. मस्त. आता काय होतं, बाजार 5च्या नंतर भरतो आणि मग सगळं पटपट पटपट विकलं जातं. कधी भाव कमी जास्त असं होता बाजार वैरागचा. छान. मग येताना हे आलेले होते वैरागला, मग त्यांच्यासोबत मी झालतं सगळं विकून निघाले होते. मध्येच आम्ही छान असा गुळाचा चहा घेतला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.